हे गाईज वेलकम टू माय चॅनल. सो आज आपण क्विकली बघणार आहोत की हा ग्लोईंग मेकअप लुक कसा करायचा, इन्स्टंटली प्रेझेंटेबल कसं दिसायचं. रोजच्या जीवनामध्ये तुम्ही हा लुक कॅरी करू शकता. सॉफ्ट आणि ग्लॅम लुक आहे आणि ह्याच्यात जेवढे प्रोडक्ट्स मी वापरले सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो जास्त वेळ न घालवता आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिली जी गोष्ट मी यूज करते इथे ते आहे हे हायपनचं मॉइश्चरायझर. हे मिल्क टोनर आहे, पण या गरमीच्या दिवसांमध्ये खूप चिपचिपीत असतं. सो जास्त हेवी मॉइश्चरायझर न वापरता मी हे छान असं टोनर, मिल्की टोनर वापरते. त्याने एक छान ग्लो येतोय माझ्या चेहऱ्यावरती आणि क्विकली अब्झॉर्ब होतं माझ्या स्किनमध्ये. आणि ह्याच्यात नियासिनेमाइड आहे. सो जर तुमच्या ॲक्ने प्रोन स्किन असेल तर तुमच्यासाठी हे मॉइश्चरायझर बेस्ट वर्क करणार आहे आणि छान पूर्ण चेहऱ्यावरती मी लावून घेणार आहे. यानंतरची जी स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन. तुम्ही जर मला पहिल्यापासून फॉलो करताय तर तुम्हाला माहिती आहे की विश केअरची सनस्क्रीन माझी ऑल टाईम फेवरेट आहे. फ्लुइड सनस्क्रीन आहे ही, क्विकली तुमच्या स्किनवरती ॲब्झॉर्ब होते, कुठलीही व्हाईट कास्ट देत नाही आणि 50+ SPF आहे ह्याच्यामध्ये आणि एक ना छान ग्लो देते तुमच्या स्किनला. सो मेकअपसाठी सुद्धा प्रेप करते तुमच्या स्किनला ही जी सनस्क्रीन आहे ती. यानंतर मी यूज करणार आहे कन्सिलर. मी कुठलंही फाउंडेशन यूज करत नाही आहे कारण गरमीच्या दिवसांमध्ये खूप हेवी होतं आणि मेल्ट होतो तुमचा जो मेकअप आहे तो. सो सगळ्यात बेस्ट हे मी इनसाईडचं कन्सिलर घेते. पहिलं हातावरती घेऊन त्याला छान रब करते बोटाने आणि माझे जे पिगमेंटेड स्पॉट एरिया आहे त्याला मी अप्लाय करते आणि हे ना कम्प्लिटली मॅच होतं माझ्या स्किन टोनला. सो मी फक्त डॉट मोशनमध्ये जिथे मला गरज आहे तिथे लावून हा कफ्स अँड लॅशेसचा जो ब्रश आहे त्याने छान ब्लेंड करून घेणार आहे. इन्स्टंटली तुम्ही बघताय माझे जे डार्क स्पॉट्स आहेत ते कन्सील करायला हेल्प झाली आहे आणि पूर्ण इवन दिसतोय माझा जो बेस आहे तो. आणि हे जे कन्सिलर आहे हे बऱ्यापैकी लॉंग लास्टिंग आहे. याच्यात माझा जो शेड आहे तो LN10 आहे. याच्यामध्ये सुद्धा खूप सारे शेड्स अवेलेबल आहेत. तुम्ही तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंगली त्याला विकत घेऊ शकता. आणि सेम ब्रश मी माझ्या पूर्ण स्किनवरती सॉल्व करणार आहे. खूप हेवी नाही वाटत आहे, खूप छान मिनिमल आपला जो बेस आहे तो रेडी झालेला आहे. यानंतर मी नायकाचं कॉम्पॅक्ट घेऊन ब्रशनेस फक्त माझा जो स्किन आहे, माझी जी स्किन आहे ती मी डॅब करून थोडीशी मॅट करून घेणार आहे कारण पूर्ण मॅट नाही करायचं आहे मला, थोडासा ग्लोईंग लुक ठेवायचा आहे. सो पावडर करते मी माझा जो फेस आहे तो. खूप क्विक आणि इझी स्टेप आहे ही. आणि हा पण जो ब्रश मी यूज करते हा कफ्स अँड लॅशेसचाच ब्रश आहे. माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे या ब्रशचा. बाय द वे मी ह्या व्हिडिओसाठी फर्स्ट टाईम यूज करते. नेक्स्ट मी घेत आहे लिपस्टिक. ही आहे स्टेजची लिपस्टिक इन दी शेड ब्लश. बाय द वे ह्या लिपस्टिक्स अतिशय सुंदर आहेत. माझ्याकडे ह्याच्यात 4 शेड आहेत आणि 4ही शेड अप्रतिम आहेत. कम्फर्टेबल आणि लॉंग लास्टिंग दोन्ही प्रकारे काम करतात. आणि देन मी यूज करत आहे इथे हे हायलायटर. हे स्विस ब्युटीचं न्यू हायलायटर आहे. ह्याच्यात ना थोडासा पिंक हिंट आहे. सो तुम्हाला वेगळा ब्लश लावायची गरज नाही आहे. जर तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये जास्त डार्क ब्लश लावायला आवडत नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. 220 रुपयामध्ये येतं आणि हा पिंक तुम्ही बघता एक रोझी पिंक, अगदी लाईट हिंट आली आहे आणि छान असा ग्लो आला आहे माझ्या चेहऱ्याला. हे पिंक हायलायटर, माझ्याकडे खूप सारे पिंक हायलायटर्स आहेत, मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडेल. पण तुम्ही आत्ताचा जो हा लुक बघता एक छान फ्रेश पिंकी लुक जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या हायलायटरमध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता. आणि मी हायलायटर पगलू आहे. सो आणि हे माझं करंट फेवरेट हायलायटर आहे. थोडंसं सेम ब्रश मी माझ्या आयलिड्सला पण लावते. सो तुमच्या ज्या लीड्स आहेत ते छान हायलाईट होतात आणि छान त्याला एक लुक येतो. नेक्स्ट मी आयब्रोज फिल करते आहे. फक्त लाईन करून घ्या किंवा जिथे जिथे थोडंसं रिकामं असेल तिथे फिल करून घ्या. छान लाईनअप झालेला आयब्रोज खूप छान फरक पाडतात तुमच्या पूर्ण मेकअप लुकमध्ये. नेक्स्ट मी ते यूज करते आहे लायनर. तुम्ही लायनर, मस्कारा किंवा काजळ तुम्हाला जे प्रेफरेबल आहे ते तुम्ही यूज करू शकता. बट मी तुम्हाला सजेस्ट करीन जर तुमची ऑइली स्किन असेल तर प्लीज तुम्ही काजळ स्किप करा कारण संध्याकाळपर्यंत तुमचं काजळ अगदी खाली उतरतं. माझं तर उतरतं. सो मी जास्त करून लिक्विड लायनरच यूज करते. देन छोटीशी जे काही आपल्याकडे ज्वेलरी आहे ती पेअर करा. आणि परफ्यूम, ऑब्व्हियसली गरमीच्या दिवसांमध्ये परफ्यूम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि देन हा आहे आपला फायनल लुक. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, हा मिनिमल लुक आवडला असेल. 5 मिनिटात ऑफिससाठी किंवा कुठेही आउटिंगला जाण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने रेडी होऊ शकता. तुम्हाला जर अशा व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.